मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 31 मे, 1 जून आणि 2 जून रोजी हा जम्बो ब्लॉक असणार आहे। तर ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यानच्या 29 गाड्या रद्द करण्यात आल्यात। सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेकडून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय। ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे। त्यातच ठाण्यातील 63 तासांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडणार आहे। तर मुंबईकरांसाठी आता ही महत्त्वाची बातमी आहे। सीएसएमटी स्थानकादरम्यान आता मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 31 मे, 1 जून आणि 2 जून या 3 दिवस हा मेगा ब्लॉक असणार आहे। तर मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटांच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर 31 मे, 1 जून आणि 2 जून असे 3 दिवस हा जम्बो ब्लॉक असणार आहे। तर ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यानच्या 29 गाड्या रद्द करण्यात आल्या। तर सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेकडून हा 36 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय। तर ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे। त्यातच ठाण्यातील 63 तासांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या गैरसोयीत मात्र भर पडणार आहे। तर या ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यानच्या 29 गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, आता 3 दिवस मध्य रेल्वेवर 3 दिवस हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, अगदी बरोबर आहे। ठाणे आणि त्याचबरोबर सीएसटी रेल्वे स्थानकाचं जे आहे ते प्लॅटफॉर्म वाढवण्याचं काम सुरू आहे आणि याच कामासंदर्भात जवळपास 36 ते 63 इतक्या तासांचा एक मेगा ब्लॉक जो आहे तो पुढील म्हणजे आजपासून सुरू होतोय तो पुढील 3 दिवसांसाठी घेण्यात येणार आहे। विशेष म्हणजे यासाठी जे आहे ते मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती सर्वाधिक परिणाम जो आहे तो पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर हार्बर लाईनवरती सुद्धा याचा ताण जो आहे तो पडणार आहे, कारण हार्बर लाईन जी आहे ती ठाण्यावरून सीएसटी कडे सुद्धा अनेक प्रवास। तर मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवसांचा हा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय। ज्योत्स्ना, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।